प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये इथे सागर खूप दारू पिलेला असतो आणि तो म्हणतो की तुम्हाला काय प्रेमाच्या गोष्टी कळणार आहे. ज्या व्यक्ती खरोखर प्रेम करतो त्याला प्रेमाच्या गोष्टी कळतात, तुम्हाला काय कळणार आहे आणि तुम्ही मला सांगतात का प्रेमाच्या गोष्टी. तेव्हा इथे सागर मुक्ताला बोलत असतो, तुम्ही जा दुसऱ्याला मिठी मारा, दुसऱ्याबरोबर टाईम स्पेंड करा आणि तुम्हाला माझ्यासाठी केव्हा वेळ आहे, तुम्हाला केव्हा माझ्यावर प्रेम करता आलं आहे, मी असाच आहे आणि तुम्ही मला प्रेम सांगतात आणि इथे सागर हसायला लागतो आणि इथे मुक्ता म्हणते, सागर तुम्हाला काय झालं आहे, काय बोलत आहे तुम्ही हे, मी तुमच्यावर खूप प्रेम केलं आहे आणि दुसरा कोणाचा विचारसुद्धा मी माझ्या मनामध्ये कधीच केला नाही. सागर म्हणतो, आता तुम्ही काय बोलत आहात, तुम्ही हे बोलून मला लाजिरवाणं करत आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, की या अगोदरसुद्धा तुम्ही माझ्यावर संशय घेतला होता. पण तेव्हासुद्धा हे सगळं खोटं ठरलं होतं आणि मुक्ता रडून सागरला सांगत असते आणि मी तुमच्याशिवाय तुमच्यावरच खूप प्रेम केलं आहे आणि या तुमच्याशिवाय मी कुणाचाही विचार केला नाही आणि माझ्या मनातसुद्धा ह्या गोष्टी कधी येत आल्या नाही. पण सागरचा विश्वासच नसतो मुक्तावर. तेव्हा सागर म्हणतो, "ह्या गोष्टी तुम्ही मला नका सांगू. तुम्ही किती नाटक करत आहात आणि काय-काय बोलत आहात." आणि सागरला इथे रडू येतं. सागर खूपच इमोशनल झालेला असतो आणि रडायला लागतो. दोघेही खूप रडतात. मुक्ता देखील इथे सागरची अवस्था बघून मुक्ताला रडायला येतं. तेव्हा मुक्ता म्हणते, "काय करता आहात सागर हे तुम्ही? ऐकून तर घ्या मी काय सांगत आहे तुम्हाला." पण सागर रडत असतो आणि मुक्ताचं एकही शब्द सागर ऐकून घेत नाही. तेव्हा सागर म्हणतो, की "जा ना, तुमचा तो मित्र तुमची वाट बघत असेल. जा त्याला जाऊन मिठी मारा, त्याच्या मिठीत जा आणि आणखीन त्याच्याबरोबर तुम्ही वेळ घालवा. इथे कशाला तुम्ही माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत आहात." तेव्हा मुक्ता म्हणते, "हे प्रेमाचं नाटक नाही आहे. खरोखर मी तुमच्यावर जीव ओवाळून टाकलेला आहे. माझ्या मनात फक्त सागर तुम्हीच आहात." असं मुक्ता सागरला पटवून देत असते. पण सागर काही केलं ऐकायला नसतो. तेव्हा सागर म्हणतो, "ती सावनी बरोबर सांगत होती. सावनी म्हणतच होती, की तो आशय तो मुक्ताला घेऊन गेलेला आहे आणि आता मुक्ता तुझ्यापासून लांब जाणार आहे." सागर निघून जातो. इथे सावनी म्हणते, "काय झालं मुक्ता? का सागर निघून गेला का? मला वाटलं होतं तुमच्यामध्ये खूपच प्रेम आहे, विश्वास आहे, तर सागर तुझं ऐकेल म्हणून. आता सगळ्या गोष्टी तुझ्या हातातून निघून गेल्या आणि या मंगळसूत्राचं काय तुला आहे, गळ्यातून काढून फेकून दे हे मंगळसूत्र. काय ते गळ्यात घालून मिरवत आहे? तुझ्या नवऱ्याला तुझ्यावर विश्वास देखील नाही आहे." असं सावनी मुक्ताला सांगत असते. तेव्हा सावनी म्हणते, "पण आता मात्र सागर तुझ्यापासून लांब जात आहे आणि असाच लांब तो निघून जाणार आहे. आता मला माझे दिवस आठवत आहे. माझ्या वेळेससुद्धा सागरची हीच अवस्था झाली होती. जेव्हा मी हर्षवर्धनबरोबर गेले ना, तेव्हा सागर असाच तुटला होता आणि आत्तासुद्धा सागरची तीच अवस्था झालेली आहे आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र तू घालून मिरवत आहे. काय अर्थ आहे त्या मंगळसूत्राला? काढून फेकून दे ते मंगळसूत्र. कशाला घालून मिरवते ते मंगळसूत्र?" मग सावनी म्हणत असते मुक्ताला, कारण की सावनीनेच ही आग सागर आणि मुक्तामध्ये लावलेली असते आणि मग इथे सावनी म्हणत असते, की "माझ्या बाबतीत जे घडलं आहे ना, तेच तुझ्या बाबतीत आता घडत आहे आणि ते सगळं घडताना मी बघत आहे. मला दिसत आहे आता काय होत आहे ते. सागर तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि सागर तुझं ऐकून सुद्धा घेणार नाही आता. सागरच्या मनातून तू पार उतरलेली आहे. हे मंगळसूत्र काढून फेकून दे." आणि मग इथे सावनी मुक्ताच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढते आणि तोडायला लागते. तेव्हा मुक्ताला राग येतो. मुक्ता म्हणते, "काळ्या मनाच्या बाईला ह्या काळ्या मनाचा अर्थ काय समजणार आहे? माझ्या मंगळसूत्राला जर तू हात घालशील ना, तर मुळासकट तुझा हात उपसून बाजूला फेकून देईल आणि हे माझं मंगळसूत्र आहे आणि यामुळेच तर तुमचा गळा असा ओस पडला आहे. तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही. कारण की तुम्हाला काय त्या मंगळसूत्राचा अर्थ आणि पवित्र बंधनाचा अर्थ कळणार आहे. आणि आता सागर जरी माझ्यावर नाराज झाले आहे, माझ्यावर विश्वास दाखवत नाही, पण हा विश्वास मी त्यांच्यापासून मिळवणार आहे आणि आम्ही दोघं एकत्र नक्कीच येऊ. तुझ्यासारख्या कपटी स्वभावाच्या बाईला मंगळसूत्राचा काय अर्थ समजणार? त्याच्यामुळे तुझा गळा हा ओच पडला आहे आणि राहिला प्रश्न तर सागर आणि माझ्या नात्याचा, तर आमच्यामधला हा गैरसमज नक्कीच दूर होईल आणि सागर आणि मी नक्की एकत्र येईल असं मुक्ता सावनीला चॅलेंज देऊन सांगते आणि "तू जा आता इथून. मला सांगू नको." मग इथे मुक्ताला तिच्या मंगळसूत्राला हात लावते आणि मुक्ता विचारात पडते आणि मग इथे लकी नाश्ता करत असतो. तर मुक्ता विचारते, "कशी आहे तब्येत लकी तुझी?" आणि "मग नाश्ता कर आणि गोळ्या वगैरे व्यवस्थित घे, टायमिंगवर घे." असं मुक्ता सांगत असते आणि "आता तू जास्त टेन्शन घेऊ नको. झालेल्या गोष्टी
चा विचार करू नकोस. तेव्हा इथे लकी मुक्ताला सॉरी म्हणतो आणि लक्की बोलायला लागतो की खरंच वहिनी सॉरी, आणि मी आता जेवणानंतरच्या गोळ्या घेईल, म्हणून मी माझी काळजी स्वतः घेईल, असं लकी मुक्ताला सांगत असतो. पण इथे लकीला खूपच पश्चाताप झालेला असतो आणि इथे मुक्ताला सॉरी म्हणत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, झालेल्या गोष्टींचा आता तू विचार करत बसू नको लकी, आणि तुझ्या तब्येतीची तू काळजी घे. आता काहीही बोलू नको आणि कसलाही विचार तू आता करू नको. तेव्हा लकी म्हणतो, दादा कुठे आहे? तर इथे मुक्ता काहीच बोलत नाही. इंद्रा मात्र इथे देवाची पूजा करत असते आणि मग इथे मुक्ता सागरच्या विचारात मग्न असते. तेव्हा सागरला काय झालं आहे? सागर असं का वागत आहे? आणि सागरबरोबर मला बोलायला हवं, बोलूनच हा प्रश्न मिटू शकतो. तर इंद्रा म्हणते, अगं मुक्ता, इथे लक्ष कुठं आहे? दूध उतू गेलं असतं. तर लकीसुद्धा तिकडे बघतो आणि मुक्ता म्हणते, मम्मी तुम्हाला चहा हवा आहे का? तर इथे इंद्रा म्हणते, सागऱ्या कुठे गेला आहे? तर इथे मुक्ता म्हणते, सागरला चहा द्यायचा आहे आणि त्यांच्या रूममध्ये मी आता सागरला चहा देत आहे. इथे मुक्ता म्हणत असते की आता इथे सागरबरोबर बोलूनच हा प्रश्न मिटू शकतो. तेव्हा मुक्ता म्हणते की सागरला चहा घेऊन जाते. मग इथे मुक्ता बेडरूममध्ये येते. सागर उठलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की मला तुमच्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो, मला नाही बोलायचं. मुक्ता म्हणते, तुम्हाला बोलायचं नाही, फक्त ऐकायचं आहे. आणि तितक्यात सई तिथे येते. म्हणते, अगं मुक्ताई, माझ्या वेण्या घालून दे ना चांगल्या. तर मग इथे सईच्या वेण्या घालायला मुक्ता लागते. मुक्ता म्हणते, आपल्या घरात एक वाघोबा आहे आणि तो वाघोबा खूप चिडला आहे, कुणाबरोबर बोलत नाही आहे, असे गोष्ट सईला सांगत असते. इकडं आधी त्याची बॅग भरत असतो. तो म्हणत असतो की ही बॅग माझी भर. अगं मम्मी तू काय करत आहे? मी बॅगमध्ये पुस्तक टाकतो तू काढत आहे. आणि मग इथे सावनी म्हणते, हो का? आणि सावनी खूपच हसत असते. सावनी म्हणते, सॉरी सॉरी बाळा, मी भरून देते परत तुझ्या या. तेव्हा आधी म्हणतो की मम्मा तुला काय झालं आहे? केव्हाच्या धरून मी एक नोटीस करत आहे की तू खूपच हसत आहे आणि तू का हसत आहे एवढी, असं आदित्य त्याच्या मम्मीला विचारत असतो. आणि मग इथे सावनी म्हणते की तुझी मम्मा तुला नेहमी हसत राहावं असं वाटतं ना? आणि मग इथे आधी म्हणतो, हो, आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत येतात. मग सावनी म्हणते की सागर आणि मुक्तामध्ये जी आग मी पेटवली आहे, ती आग मी कधीच विझू देणार नाही आणि त्यामुळेच तर मला खूप आनंद झाला आहे. आणि सागर आणि मुक्ताला आता मी वेगळं करणार आहे. ही सावनी जे ठरवते ते करतेच. आता यांच्यामध्ये ठिणगी तर पेटवली, आग तर लागलेली आहे. आता आग ही विझू शकत नाही. आणि मग इथे मुक्ता बाहेर येते आणि इथे म्हणते की आता तुझ्या वेण्या घातल्या आहे ना? तेव्हा इथे सई म्हणते, मला तुझ्याच हातच्या वेण्या आवडतात मुक्ताई, खरंच तू खूप छान वेण्या घालतेस. आणि मग इथे सई मुक्ताला म्हणत असते. तेव्हा स्वाती म्हणते, बरं आता मुक्ता नामचा जप बास झाला आता. तेव्हा इथे मुक्ता सागरची वाट बघत असते, कारण की मुक्ताला सागर बरोबर बोलायचं असतं. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं स्वाती, आज तू सुद्धा छान वेण्या घालते. तेव्हा स्वाती म्हणते, नाही, पण मी घालत होते तिच्या वेण्या, अशाच घातल्या तशाच घातल्या आणि आली तुझ्याकडे पळत बेडरूममध्ये. मी तिला थांब म्हणत होते, वेण्या घालून देत होते. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं सई, आतूने सुद्धा किती छान वेण्या घालते ना, पण ऐकायचंच नाही. स्वाती म्हणते की हो ना, सारखा मुक्ता एक मुक्ता दोन नावाचा जप हिचा चालू असतो आणि मी वेण्या घालून देत होते ते आवडले. तू आणि तुझी मुक्ताई. आणि सागर हे ऐकत असतो. सागर म्हणतो, खरंच सईला मुक्ताची किती सवय आहे. आणि मग इथे दोघीही गळ्यात पडतात. तेव्हा मुक्ता म्हणते की आता मात्र स्कूलमध्ये जायचं, छान वेण्या घातल्या आहे ना? तेव्हा इथे सई म्हणते, खरंच मुक्ताई, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. सागर म्हणतो की मुक्ता जर घरातून निघून गेली तर सईचं काय होईल? सईला मुक्ताची किती सवय लागलेली आहे आणि सई एकटी पडेल. आणि मग इथे स्वाती म्हणते, बापरे, आणि तू आणि तुझी मुक्ताई, तुम्ही दोघीच खूपच हे आहात. आणि मुक्ता इथे म्हणते की चल आता आवरून घे, उशीर होत आहे ना. मग मुक्ता सईचं इथे टिफिन वगैरे भरत असते. तितक्यात सागर निघून चाललेला असतो. तर इथे मुक्ता सागरला थांबवते, पण सागर काही केल्या ऐकत नाही, निघून जातो. सावनी म्हणते, काय झालं? तुमचा गैरसमज दूर झाला नाही का? विश्वासघात झाला ना? शेवटी सागर गेला निघून. तुमच्यातला आता दुरावा हा कायमच वाढत राहणार आहे आणि तो दुरावा मी वाढू देणार आहे आणि मीच तो आता कमी करणार नाही.
तेव्हा इथे मुक्ता म्हणते, हा हा तुमचा गैरसमज आहे. सागर आणि माझ्यामधला गैरसमज नक्कीच मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही विसरू नका, ज्या घाणीत तुम्ही पडला होतात ना कचऱ्यामध्ये, त्या कचऱ्यातून मी तुम्हाला या घरामध्ये उचलून आणलेलं आहे. आणि आमच्यामध्ये जर तुम्ही गैरसमज निर्माण करत असाल आणि मग नक्कीच मला 100% माहिती आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा हात तर नक्कीच आहे. आणि या घरातली माणसं ही माझी आहे आणि त्यांच्या भावनांशी त्यांच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. आणि मी तुम्हाला साथ दिली, तुम्ही कचऱ्यात पडल्या होत्या, तिथून मी तुम्हाला आपल्या घरामध्ये इथे जागा दिली. पण तुमचं खूपच होत आहे. आता मी तुम्हाला तुम्ही जर यामध्ये सगळ्यात असला ना, तुम्हाला बाहेर फेकून द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तेव्हा सावनी म्हणते, मुक्ता जास्त बोलू नको. आणि जर मी सागरच्या लाईफमधून, सागरच्या आयुष्यामधून निघून गेले नसते ना, तर तू या घरामध्ये, सागरच्या लाईफमध्ये कधीच येऊ शकली नसती. पण मी तुला जागा दिली येण्यासाठी. आणि आता मी बघ तुला कसं सागरच्या लाईफमधून, सागरच्या आयुष्यातून कशी बाहेर फेकून देते. आणि मग कळेल तुला, मी कचऱ्यातून आले की तू कचऱ्यात जाशील, हे तुला समजेलच. थोडा धीर धर. बघ तुझी कशी वाट लावते. सागरपासून तुला नाही वेगळं केलं तर नावाची सावनी नाही. आणि मग इथे मुक्ता म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, पण सागरच्या मनातून गैरसमज नक्कीच दूर करणार आहे. हे लक्षात ठेवा. सागर आणि मला कुणीही वेगळं करू शकत नाही. मी ही मुक्ता आहे. आणि मला जोपर्यंत सहन करता येतं तोपर्यंत करते. पण एकदाच माझ्या सहनशीलतेपलीकडे जर गेलं ना, तर त्याची मी वाटच लावते. आणि मग इथे सई येते आणि सईला सोडवायला ती जाते. तर इथे सागर ऑफिसमध्ये आलेला असतो. सागरच्या खूप चिडचिड करत असतो. सागरकडून फाईलवर पाणी सांडतं. सागर ओरडायला लागतो, कोण आहे, कोणी ठेवलं होतं हे पाणी? तर वॉचमॅनला फोन इथे फाईल मध्ये बोलत असतात. तर लगेच कॉल करतो. आणि मग सागर इथे म्हणतो की हे काय केलं आहे तुम्ही? इथे ती फाईल कुठे आहे? फाईल सापडत नाही आहे. तेव्हा वॉचमॅन म्हणतो की तिथेच टेबलवरच आहे, मिहीर सरांकडे असेल. तर म्हणतो, तुम्हाला एक काम धड करता येत नाही, नाहीतर नाही काम करता आलं ना तर सगळ्यांना कामावरून काढून टाकेल. असं सागर चिडचिड स्वभावाने शिपायाला पण बोलत असतो. आणि म्हणत असतो, काय तुम्ही करत आहात? एक काम तुमचं धडाचं नाही आहे. तेव्हा वॉचमॅन म्हणतात की काय झालं सर? मी फाईल तिथेच असेल, तिथेच ठेवली होती. आणि मग मला डोळे नाही का? माझे डोळे गेले का? असं सागर चिडून बोलत असतो. तर तो म्हणतो की चिडायला काय झालं आहे तुम्हाला सर? आणि मग इथे म्हणतो की ठेवा फोन. आणि मग इथे तुम्ही एक काम धड करत नाही. सगळ्यांना तीच सवय लागलेली आहे या ऑफिसमध्ये. तर तितक्यात मिहीर येतो. मिहीर हे सगळं बघतो. आणि मग मिहीर म्हणतो, काय झालं आहे दादू? तर सागर म्हणतो की ती फाईल मला सापडत नाही आहे. कुठे आहे फाईल? फाईल टेबलवरच असते. तर मिहीर म्हणतो, तू चिडू नकोस. काय झालं आहे ते सांग मला अगोदर. आणि फाईल तर इथेच आहे. आणि काय तू एवढा चिडतोस का? आणि फाईलवरून आणि इथे सावनी पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की सावनी इथे आशयचे कान भरत असते. सावनी सागरविरुद्ध अनेक गैरसमज आशयच्या मनामध्ये निर्माण करत असते. मग आशयला सागरबद्दल खूपच सागर वाईट असल्याचं वाटतं. मुक्ताला त्रास देत आहे, मुक्ताला छळत आहे, असं सागरच्या मनात भरून देते. इथे मुक्ता ऑफिसमध्ये सागरला भेटायला येते. आता दोघांचा गैरसमज दूर होईल का? सावनी आणखीन त्यांचा गैरसमज वाढवेल का? पुढील भागामध्ये खूपच छान आणि मनोरंजक भाग हा बघण्यासारखा असणार आहे. तर आशयच्या मनामध्ये सागरविषयी खूप शंका निर्माण झालेल्या आहे. तर पुढील भाग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब करा.